हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव अथर्व आहे आणि मी आजपासून नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो आहे, ज्याच्यात मी मोस्टली ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट टाकत राहीन. सो आज मी आणि माझे मित्र चाललो आहे वेल्सला. सो आम्ही राहतो लंडनमध्ये. तर ज्याला वेल्स नसेल माहिती त्याला सांगतो, वेल्स एक सेपरेट देश आहे, पण तो UK असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा वेगळा विजा नाही लागत. आमच्याकडे UK विजा असल्यामुळे आम्ही UK विजावर वेल्समध्ये जाऊ शकतो. सो इथून लंडनवरून वेल्स आहे अराऊंड 4.5 तास. सो त्याच्यासाठी आम्ही एक गाडी हायर केली आहे आणि मी लवकरच तुम्हाला ती गाडी दाखवीन. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. सो पॅकिंग झालेली आहे. आम्ही एक सूटकेस घेतो आहे, एक रक्सॅक घेतो आहे आणि 2 शूजसाठी बॅग्स. दॅट्स इट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कार रेंट केली आहे. सो हीच आहे ती BMW 3 सिरीज. तर गाईज आता आम्ही निघालो आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता की वेदर खूप चांगलं आहे आणि आता एस्टिमेटेड अरायवल At the roundabout, continue straight. 2 वाजत आले. सो गाईज आम्ही इकडे क्विक स्टॉप घेतलेला आहे. इथे तर कोवेंट्रीच्या आधी आम्ही थांबलो आहे आणि अजून आम्हाला 2-2.5 तास ट्रॅव्हलिंग बाकी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे सर्विसेस अवेलेबल आहे, जसं की WH स्मिथ इकडचा ब्रँड आहे, नंतर कोस्टा कॉफी आहे, बर्गर किंग आहे, KFC आहे. सो खूप सारे सर्विसेस आहेत फूड अँड सर्विसेसचे. सो गाईज आम्ही आता निघालो आहे इथून सर्विसेसवरून. काही नाही, फक्त ज्यूस घेतला आणि वॉशरूम ब्रेक घेतला, दॅट्स इट. आणि आता अजून आम्हाला 2.5 तास ट्रॅव्हल करून जायचं आहे आमच्या डेस्टिनेशनपर्यंत, आमच्या स्टेपर्यंत. आणि आमचं स्टे इज लाईक Airbnb. सो आम्हाला जाऊन रोज कुकिंग करायचं आहे, रोज एक स्पॉट्स कवर करून ते कुकिंग करायचं आहे. सो त्याप्रमाणे आम्हाला टाईम मॅनेज करावा लागेल. आणि आज थोडं स्लो आलो आम्ही, बिकॉज कसं आहे, गाडीचा ॲव्हरेज मेंटेन करावा लागतो. आणि आता इथे फ्यूल स्टेशन पण आहे, सो इथे आता गाडीत पेट्रोल भरून घेणार आम्ही. तर मित्रांनो, खूप वेळ झालेला आम्ही गाडीतच बसलेलो आणि अजून अर्धा तास बाकी आहे आम्हाला आमच्या स्टेपर्यंत पोचायला. सो तोपर्यंत आम्ही इकडे थोडीफार शॉपिंग करतो आहे Aldiमध्ये, म्हणजे जसं की कांदे, टोमॅटो किंवा अजून काय काय आपल्याला डेली बेसिक्स लागतील त्याच्यासाठी आम्ही थोडीशी शॉपिंग करतो. सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहे आमच्या स्टेला. सो हे जे घर दिसतं आहे मागचं, ते आमचं घर आहे. ते मी तुम्हाला लवकरच आतून पूर्ण टूर देईन. सो गाईज आम्हाला पोचायला जरा जास्त वेळ लागला. सो आत्ता वाजले 8:30. पण तुम्ही बघू शकता की 8:30 वाजले असले तरी पण एवढा उजेड आहे, कारण इकडे समर चालू आहे. सो इथे 9-9:30ला सनसेट होतो नेहमी. पण यार व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा, खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि प्रॉपर्टी एक नंबर आहे. मी तुम्हाला आतून दाखवीन ना, मला व्ह्यू बघून एक्सपेक्टेशन्स अजून वाढलेत की प्रॉपर्टी खूप सुंदर असणार आहे. सो तो आहे आमचा रूम 25 नंबर. ही आमची कार. सो चला, मी आता तुम्हाला आतून रूम टूर देतो पूर्ण. सेम टू सेम घर आहेत बाकीच्यांची सुद्धा. वा, खूप सुंदर. इथे बदकं पण आहेत. आसपासचा व्ह्यू बघा गाईस, खूप मस्त आहे, खूप जास्त. सो हा आहे एंट्रन्स. हा आहे लिव्हिंग एरिया. इथे सोफा दिले आहेत आणि लिव्हिंग एरियालाच अटॅच किचन असं आहे. बघा, खूप चांगलं आहे. TV दिला आहे. ही पहिली बेडरूम आहे आणि बेडरूमला अटॅच इथे वॉशरूमसुद्धा आहे. सध्या अंधार असल्यामुळे काही दिसत नसेल तुम्हाला. आणि इथून जर पुढे चालत गेलो तर मग ही दुसरी बेडरूम आहे. वा, वाईड अँगलने दाखवतो गाईज. ही बघा, ही दुसरी बेडरूम आहे, खूप चांगली आहे. आणि ह्याला हे अटॅच बाथरूम आहे. हे बघा, खूप सुंदर. प्रॉपर्टी तर खूप चांगली आहे. आणि तुम्ही बाल्कनीमधून व्ह्यू बघू शकता इथून बाहेर. या घराला अटॅचडच बाल्कनीसुद्धा आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इथे बसायचा सुद्धा एरिया आहे. इथे तुम्ही बसून
गप्पा गोष्टी मारू शकता किंवा काही ॲक्टिव्हिटीज करू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर. सो येस गाईज, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आता आम्ही फ्रेश होऊन जेवण बनवणार आणि लवकर पडी घेणार आहे, झोपून जाणार आहे बिकॉज उद्या लवकर उठून आम्हाला काही स्पॉट्स कवर करायचे आहेत पहिल्या दिवशी. सो ते मी तुम्हाला आता नाही सांगणार, त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघायचा आहे, कारण ते सिक्रेट आहे. खूप चांगले चांगले स्पॉट्स आम्ही निवडलेत. सो प्लीज पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. अँड येस, दिस वॉज माय फर्स्ट एवर ब्लॉग होता माझा. सो प्लीज मला सपोर्ट करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून विथ मी. बाय.